सर्वांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ग्रामस्थ मंडळ तोंडली व जय हनुमान मित्र मंडळ आयोजित जय हनुमान चषक 2025 पर्व क्रमांक पहिलं। मात्र पहिल्याच पर्वामध्ये बघता क्षणी प्रेमात पडावी अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते, ती म्हणजेच जय हनुमान चषक 2025 तोंडलीचं हे दमदार आणि दिमागदार आयोजन आपण सर्वजण पाहत आहात। दिवस क्रमांक पहिल्या दिवसातील पहिली फेरी आणि तिसरा सामना कुलस्वामी 11 ठुणे आणि जांभूलवाडी या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय। टॉस जिंकलाय कुलस्वामी 11 ठुणे संघाने फिल्डिंग चूज केली आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय जांभूलवाडी संघाला। सलामीचे दोन बॅटर मैदानावरती झाले दाखल, सचिन आणि सचिनच्या जोडीला बाळू। बॉलिंग ट्रॅक वरती तन्मय। मसा एंड कडून पहिले 3 षटक होतील, त्यानंतर 2 षटक नावे गाव एंड कडून होतील। दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट। डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील एक खेळाडू जो मात्र लॉंग ऑन मध्ये, डीप मध्ये मिड विकेट एक खेळाडू पाहायला मिळतोय। वाइडिश मिड ऑफ मध्ये, वाइडिश मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन। सामन्याला होते सुरुवात। पहिला बॉल ऑन साइडला स्लॉक केलाय, सिंगल कंप्लीट झाली आहे। स्वीप जरूर करण्यात आलाय आणि सिंगल ऍड होईल पहिल्याच बॉल वरती। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती सचिनच्या माध्यमातून आली आहे सिंगल। श्री गणेश झाले धावसंख्येचा, धावफलकाचा शुभारंभ झालाय, प्रारंभ झालाय डावाला आपण पाहू शकतो। 1 ऑन द बोर्ड। 5 षटकांची मॅच। अगदी 2 पहिले सामने पाहिले तर पहिल्या 2 मॅच मध्ये धावा बनवण्यामध्ये थोडीशी दमछाक होत असताना पाहायला मिळते संघांची, हे देखील आपण पाहिलंय। पण या मॅच मध्ये तो इतिहास तोडावा लागेल असं म्हटलं जातं की इतिहास हा तुटण्यासाठी बनलेला असतो आणि बघूया तो इतिहास तोडू शकेल का। पहिल्या मॅच मध्ये जेमतेम 30+ धावसंख्या, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 40। आता ही तिसरी मॅच बघूया तो ग्राफ वरती जाईल का। दुपारचं हे सत्र आहे। बॅटर्स फ्रेंडली विकेट आहे, फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करण्यात आलेला आहे। बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅटर बाळाच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार। मॅच डीजे आलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि वरती धावा आपल्याला 8 पाहायला मिळतील। सुरुवात फार चांगली झाली आहे। फुल टॉस बॉल वरती फुल टोल देखील वसूल करण्यात आलाय। पुन्हा एकदा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळेल। हा बॉल डॉट असेल। सातत्याने जर पाहिलं गेलं तर बॅटर सचिन असो किंवा बॅटर बाळू असो, दोघांच्या माध्यमातून एकच बॅट स्विंग पाहायला मिळते, ती देखील लॉंग ऑनच्या दिशेला। ऑफ स्टंपच्या बाहेर जर बॉल ठेवले फलंदाजांना कुठेतरी शांत ठेवू शकतात, मात्र इथे मिस्टेक पाहायला मिळते। शॉर्ट कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक दमदार स्ट्रोक बाळूच्या बॅट मधून चौकार। फलक 12 या आकड्यावर, 12 ऑन द बोर्ड। 12 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील। स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला। बॅटची नरेज एसटी रक्षण फार चांगलं पाहायला मिळेल। डॉट बॉलची समाप्ती होतीये। धावफलक 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल। 5 चेंडूंचा खेळ झालाय। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजीचा मुजाहिरा पाहायला मिळतो। आतापर्यंत 4 बॉल होते, 4 बॉल वरती 12 आले, मात्र त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली। यावेळेस वाह काय स्ट्रोक आहे, स्वीपर कव्हरच्या दिशेला बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राइक करत असताना बॉलला पाठवून दिलंय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। शेवटच्या बॉल वरती पॉवर प्लेचा आलाय चौकार आणि पहिल्या वाजवी षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक पाहायला मिळेल। प्रथमतः बॅटिंग करत असताना जांभूळवाडी संघाची बिनबाद 16। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 16 पाहायला मिळेल।
व्यासपीठावरती नुकताच मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजक आणि समाजसेवक संतोष शेठ भोईर साहेबांची उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळत आहे, जे मात्र 16. चला थोडंसं स्पीडअप करायचं बघा, वेळ वाचवणं गरजेचं. प्रत्येक संघाच्या वतीने एक्स्ट्रा वेळ घेतला जातोय, या गोष्टीची दखल घ्यायची ही विनंती असेल. यावेळेस काहीसा वेगळा स्ट्रोक होता, उलटा पुलटा स्ट्रोक होता. बॅटच्या मागच्या फेजने हा बॉल हिट झालाय. जयश्री पडवळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण संतोषी भोईर साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. पाहुण्यांचं आदरातिथ्य करायचं, महाराष्ट्राची संस्कृती आहे. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा देवाप्रमाणे सन्मान करणं व्यवस्थापन समिती आपली जबाबदारी मानते. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळते, फिल्डिंग अप्रतिम. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळतोय. गीतेश होते आणि गीतेशच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली, मात्र भाईने चांगली बॅकिंग दिली. अखेर बॉल फुटबॉल सारखा अडवण्यात आला पायाच्या साथीने आणि गीतेश वन्स अगेन बॅकिंग साठी आले. तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 19 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतात. मिडॉनच्या दिशेला हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. लोक फुलटॉस ज्या वेळी तुम्ही टाकता त्यावेळी ते बॉल हँडल करणं थोडेसे अवघड असतात. जरूर त्या बॉलवरती षटकार जायचं देखील एक चान्स असतो, मात्र तरी देखील आपण म्हणू शकतो यस विकेट. फलंदाज बाद, बॅटची एज आणि एसटी रक्षण जबरदस्त पाहायला मिळते. फलंदाज बाद होतीला पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम जांभूळपाडा संघाला. हे षटक मी म्हणेल कमालीचं राहिलंय बाबूचं. बाबू यांनी फक्त 3च धावा खर्च केल्यात. सो गुड पीस ऑफ बॉलिंग हॅज बीन सीन बाय बाबू इन द सेकंड ओव्हर. यावेळेस हा पिच बॉल पनिश केलाय, ऑन साइडला वळवलाय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉलला पाठवून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा शेवटच्या बॉलवरती दमदार चौकार. याच दरम्यान नारायण बाबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत आणि जाऊया मैदानाच्या दिशेला. प्रथमतः बॅटिंग जांभूळवाडी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. जांभूळवाडी हा संघ जरूर मला म्हणता येईल की फार चांगली ड्रीम स्टार्ट स्वप्नवर्त सुरुवात आतापर्यंत त्यांनी केली आहे. धावफलक 23 या आकड्यावरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 ला आता सुरुवात झाली आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला तन्मय पाहायला मिळतील. ज्या तन्मयचं पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, मात्र मी म्हणेल बॅटिंग जबरदस्त राहिली पहिल्या षटकामध्ये. आता कशा प्रकारची कामगिरी होते ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. सचिन आणि कैलास हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत ॲज अ बॅटर. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेलमध्ये तन्मय आपल्याला पाहायला मिळतील. बघूया तन्मयची खेळी कशी असेल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन मारायचा प्रयत्न होता, मात्र डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 24 धावा. प्रोजेक्टेड स्कोर 60 धावांचा आहे. अशा पद्धतीने जर धावा बनल्या गेल्या तर 60 धावांपर्यंत टोटल हे पोहोचू शकतो. मात्र त्याच्या खाली थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येईल का हा मोठा प्रश्न, आणि त्यासाठी तन्मयचं हे षटक जे आहे ते फार महत्वाचं आहे.
तन्मयला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जरूर 16 धावा आल्या मात्र हरकत नाहीये. मी स्ट्राईक गोलंदाज आहे, माझ्याकडे कॅलिबर आहे, माझ्याकडे पोटेन्शियल आहे, तो पोटेन्शियल दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड, सेकंड इनरो, दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. दोन्ही बॉल अगदी कॉपी बुक, अगदी मी म्हणेल हे जे 2 बॉल होते ते ॲज इट इज होते, जणू काही ऍक्शन रिप्ले पहिल्या बॉलचा आपण पाहिलाय. यावेळेस पुन्हा एकदा हाफ पिच बॉलला पनिश केलाय. मिड विकेट मध्ये फिल्डर असतील. सिंगल आड होईल, फलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 26 पाहायला मिळेल. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ तन्मय पाहायला मिळतात, जे तन्मय आतापर्यंत फार चांगली कामगिरी करतात. घोडप्याचा बॉल, स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेला अप्रतिम बॅटिंग. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर कैलासच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त चौकार. नो चान्स फॉर द फिल्डर आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खडीत चौकार. सोमन डीजे सलग 2 बॉल आणि 2 चौकार आलेत. असं वाटलेलं की कदाचित 50च्या खाली धावसंख्या थांबते की काय, मात्र त्यानंतर आलेल्या या 2 चौकार आणि चौकाराच्या साठीने असं वाटतं की 60+ धावसंख्या ही जाऊ शकते. यावेळेस स्लॉट मधला बॉल, कैलासच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त स्ट्रोक. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कैलासच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा हा दमदार षटकार. मी चांगली बॅटिंग केली तर कितीही चांगला फलंदाज असला त्या फलंदाजाला कुठेतरी थांबवण्यासाठी चांगली गोलंदाजी करणं ही गरजेची आहे. यावेळेस विकेट, फलंदाज बाद होत आहेत. अक्षरशः ज्या खेळाडूने 2 बॉल 2 चौकार मारले त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार आला त्याला ऍक्शन रिप्ले अर्थातच आपण पाहू शकतो. प्लम्ड अप केलंय, फलंदाज बाद होतील. LBW च्या स्वरूपामध्ये हा धक्का क्रमांक 2 40 या आकड्यावरती टीम जांभूळवाडी संघाला. आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल 40 ऑन द बोर्ड. 40 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. बघूया आपण कशा प्रकारची कामगिरी होईल ते देखील पाहणं गरजेचं. मिस्टेक तर नक्की पाहायला मिळते आणि बॉलचा वेध घेतला जातोय, मात्र बॉल सीमा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत हा अजून एक दमदार चौकार. 4 धावा. षटकांच्या अखेरीस धावफलक 44 पाहायला मिळेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत मी म्हणेल जी कामगिरी झाली आहे ती कुठेतरी फलंदाजांनी आपल्या स्किलच्या जोरावर, आपल्या टेक्निकच्या आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आपल्या साईडला हा सेशन 3 ओव्हरचा केला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 44 पाहायला मिळतात. 2 षटकांचा काही शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये
कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. गुरु पाहायला मिळतील नावेगाव एंडकडून. बघूया गुरुच्या वतीने कशी कामगिरी केली जाईल. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. महागडी गोलंदाजी 14.67च्या सरासरीने आतापर्यंत 3 षटकांच्या अखेरीस 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा पाहायला मिळतात. आता 2 षटकांचा काही शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुडायचा प्रयत्न केला जाईल. जगदंब 11 सासने आणि शिवतेज नावे सासने दोन्ही संघ प्लीज विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आणि लॉट्स नुसार हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना. जगदंब 11 सासने आणि शिवतेज नावे सासने दोन्ही संघ प्लीज टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा ही आपणास नम्रतेची विनंती असेल. आफ्टर एंड ऑफ 3 ओव्हर्स स्कोर कार्ड इज ऑन 44 विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा या धावफलकावरती. चौथे ओवर की होती भी शुरुआत. गेंदबाजी की कमान संभालते हुए गुरु. स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज तैयार. फुल टॉस गेंद ऑफ साइड की दिशा में वी शेप में. स्ट्रोक तो बढ़िया. डीप में फील्डर हुई गलती और गेंद निकलता हुआ बाउंड्री लाइन के बाहर. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने मारा बेहतरीन चौका. थैंक यू सो मच. 48 रन ऑन द बोर्ड. ऐसी गेंदबाजी होगी तो मुझे लगता है 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड 75 से 80 रनों तक पहुंच सकता है, क्योंकि बहुत खराब बहुत मामूली गेंदबाजी हो रही है. एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट दिखाना पड़ेगा, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. ऑन साइड पे स्लॉक स्वीप करते हुए सिंगल मुकम्मल मिस्टेक और सिंगल कंप्लीट. दूसरे रन का प्रयास. बैकिंग के लिए जब तक फील्डर आएंगे स्ट्राइकिंग एंड के ऊपर थोड़ा सा वाइड थ्रो. 2 रन मुकम्मल और 2 रन से 50 कंप्लीट. 50 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज होते हुए अच्छी बल्लेबाजी. ऐसे लग रहा था कि पहले 2 मैच जैसे इस एनकाउंटर में भी पहले इनिंग में कम से कम स्कोर होगा, लेकिन उसके बाद क्या बढ़िया तरीके से बल्लेबाजी देखने को मिली. फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. यावेळेस क्या बात आहे. स्ट्रोक जबरदस्त. डीप मध्ये फील्डर, लॉंग ऑफ मध्ये व्हाट कॅच. बाबू होते आणि बाबूने कमालीचा झेल पकडलाय. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. 50 वरती हा तिसरा हादरा बसतोय फलंदाज सचिन. बॅक टू धावसंख्या फलकावरती 50 विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थ आहे आणि या 4थ्या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल मध्ये 6 धावा, ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला. असं वाटलेलं की चौकार आल्यानंतर कमबॅक होणार नाही, मात्र दुसऱ्या बॉलवरती डबल आली, जिथे मिस्टेक पाहायला मिळाली. आणि तिसऱ्या बॉलवरती बाबूच्या वतीने अप्रतिम झेल पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला 50 पाहायला मिळेल. 50 तिसरा हादरा बसतोय आणि आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया कशी कामगिरी होईल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस बॅटची एज. थर्डमॅन मध्ये फिल्डर. बॉल फिरलाय आणि थर्डमॅनचे फिल्डर फक्त बनतील दर्शक. अखेर बॉल निघून चाललाय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक बहरदार चौकार. स्वप्नील सर, ज्यावेळेस आपल्याकडून फिल्डिंग चुकीची होते ना, बॉल पण आपल्याकडेच येतो. आता गीतेश यांच्या माध्यमातून मिस्टेक झाली, त्यानंतर वारंवार बॉल गीतेश यांच्याकडेच येतोय. गीतेश करतील तर करतील काय. हाफ स्टंपच्या बाहेर शफल वन्स अगेन. हुक करायचा प्रयत्न होता, मात्र डाऊन द लेग साइड वाईड बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 55. 55 धावा फलकावरती. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल शिल्लक. हाय स्कोरिंग एन्काउंटर हा पाहायला मिळतोय आणि ज्यावेळेस हाय स्कोरिंग एन्काउंटर असतो त्यावेळेस मजा येते मॅच बघायला. यावेळेस मिस्टेक झाली आणि येस, कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय थोडासा लेझी एफर्ट.
धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा सिंगल धावेने पुढे सरकेल. धावसंख्या अब तक 56, 56 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा या धावफलकावरती असतील. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल जगदंब 11 सासने विपक्ष शिवतेज नावे सासने. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. एका जंगलामधील 2 वाघ, एका म्यानामधील 2 तलवार. अखेर हाकेच्या अंतरामध्ये राहणारे हे 2 गाव आणि या दोन्ही गावांमध्ये एक महामुकाबला पाहायला मिळेल. जगदंब 11 सासने वर्सेस शिवतेज नावे सासने अशी पुढील लढत मजा येईल. अप्रतिम असा कॉन्टेस्ट देखील पाहायला मिळेल. यावेळेस हुक केलाय, स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेगला क्लिअर करत हा धमाका, हा धमाकेदार स्ट्रोक. बॉल सीमा पार, षटकार. ऑन द बोर्ड 62, 62 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. अडचणीमध्ये संघ, या संघाला अडचणीमधून बाहेर काढावा लागेल. आता कुठला खेळाडू बाहेर काढतो हे ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बाळा पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात. आता हा बाळा कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. असं म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. जर पाहिला गेलं कुठेतरी संघ थोडासा बॅकफूट वरती आहे आणि या बॅकफूट वरच्या संघाला आता फ्रंट फूट वरती आणायचं असेल तर बाळाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पोटेन्शियल आहे, परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करता येईल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. स्क्वेलिकच्या दिशेला वळवण्यात आलाय. सिंगल कंप्लीट होईल. मिस्टेक झाली कीपरच्या वतीने. कीपर कडून मिस्टेक जरूर होते, मात्र कीपर जे आहेत ते स्टॉप चांगलं करतायत, त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक मी करेल. जरूर त्यांच्याकडून मिस्टेक होतीये, मात्र स्टॉप वेल. आणि धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे सरकेल. फलकावरती धावा 63, 63 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. मी उल्लेख केला होता जगदंब 11 सासने विपक्ष शिवतेज नावे सासने म्हणजे एका जंगलामधील 2 वाघ, एका म्यानामधील 2 तलवार. हाकेच्या अंतरावरती असणारे 2 गाव, त्यामुळे सपोर्ट स्टाफ फार मोठा असेल या दोन्ही संघांचा आणि एकमेकाच्या परिचयामधील हे दोन्हीही गाव, त्यामुळे मॅच बघायला मजा येईल. आणि क्रिकेटची मॅच ही जबरदस्त रंगेल या दोन्ही संघांमध्ये, यात ती मात्र शंका नाही. धावफलक 63, 63 धावा या धावफलकावरती. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू झालेत. बाळाच्या माध्यमातून कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 2 बॉल फक्त 1च धाव खर्च केली. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. अखेर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेगला क्लिअर करत हा चौकार. थँक्यू सो मच. धावफलक 67. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 3 जरी आले तरी देखील 70 धावा. ग्रेट ग्रेट एफर्ट विथ द बॅटर्स. फलंदाजांच्या मार्फत जबरदस्त कामगिरी. पुन्हा एकदा हुक करायचा प्रयत्न. थर्ड मॅन फाईन लेग, दोन्ही बॉलच्या मागे. अखेर थर्ड मॅनच्या माध्यमातून झाली आहे मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉपला क्लिअर करत हा अजून एक दमदार बहारदार चौकार. डीजे अप्रतिम संगीत डीजे निखिल सरांच्या वतीने. कॉमेंटेटर देखील आहेत, स्कोरर देखील आहेत, त्यासमोर डीजे मास्टर देखील आहेत. मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी निखिल सर यांचं पण कौतुक करणार आहोत. जुने बहारदार एव्हरग्रीन हिट गाणे त्यांच्या वतीने वाजवले जात आहेत. धावसंख्या फलकावरती 71. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 वरती 4 आले तरी 75. 1 बॉल, येस थोडंसं लेट अपडेशन, त्यामुळे 1च बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्टेप आउट झालेत. हेलिकॉप्टर फ्लिक ऑफ द विस्ट
करायचा प्रयत्न मैदानावरती सिंगल आणि डबल देखील कन्वर्ट झालाय. बघता बघता तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि मिस्टेक झाली आहे. मिस्टेक होत असताना 3 धावा आणि चौथ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती ही मिस्टेक पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावफलक पाहायला मिळेल या 4 धाव्यांच्या मदतीने पुढे सरकेल 75 धावा आणि 76 धाव्यांचं लक्ष असेल. विनंती असेल जगदंब 11 सासने आणि शिवतेज नावे सासने. नारायण बाबा बांगरा यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. मी जयवंतदादा विशे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मात्र आपण करतो. खास करून जेव्हापासून उद्घाटन झाले तेव्हापासून प्रत्येक मान्यवराचा विशेष सन्मान आपण या क्रीडा स्पर्धेच्या वतीने करतोय. ज्यांचं मोलाचे सहकार्य जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा विशेष सन्मान खास करून जय हनुमान तोंडली चषक या क्रीडा स्पर्धेच्या वतीने केलं जातं. सर्वांचंच मनापासून आभार आम्ही व्यक्त करू की तुमचा अमूल्य वेळ आमच्या या क्रीडा स्पर्धेसाठी तुम्ही देतायत, तुम्ही उपस्थित राहतायत आणि तुमचा हा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. सर्वांचं सहर्ष स्वागत. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये जो मात्र आपण पाहतायत. नावे सासने संघाचा कॅप्टन आलाय का? सासने टीम चला. शिवतेज सासनेचे कॅप्टन आहेत संतोष अप्पा भोईर यांना विनंती करतो या आपण. संतोष अप्पा या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस जो मात्र करणार आहोत. महत्वाची लढत सासने वर्सेस सासने. मला वाटतं अनेक कित्येक वेळा लॉट्स पडले त्यावेळेस सासने वर्सेस सासनेच लागतंय. सासने वर्सेस नावे. टॉस मात्र आपण करणार आहोत मान्यवरांचे शुभ हस्ते. टॉस एका बाजूला सासने दुसऱ्या बाजूला न्हावे आणि त्यांच्यामध्ये केला जाईल टॉस. कोण करते कॉल? ओके, सासने टीमचे कॅप्टन कॉल करतील. शिवतेज नावे त्यांच्या विरुद्ध शिवराय जगदंब सासने. छापाचा कॉल आहे सासनेचा आणि हेड चाला या. कॅप्टन टॉस जिंकलाय. तोंडलीकर चषक आहे समोर. न्हावे संघ आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय घ्याल? प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कसं वाटतं आयोजन, कसं वाटतं नियोजन जय हनुमान स्पोर्ट क्लबचं? आयोजन तर खूपच सुंदर आहे. प्रथमतः धन्यवाद करेल मी कुणाल भोईरचं. त्याने मी नाव न देता पहिलेच नाव टाकलेलं एंट्री. त्याला माहिती आहे की जवळचा संघ हा खेळणारच, त्यामुळे त्याचा मी धन्यवाद करतो. आणि सूरज विषय सर्व कंपनीचा मी खूप खूप धन्यवाद करतो. आणि खूप सुंदर आयोजन आहे. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत नावेचे सर. टॉस पराभूत झालेत, आता बॅटिंग करायची. कसं वाटतं आयोजन, कसं वाटतं नियोजन? आयोजन तर एकदम छान आहे, कारण काही जवळचेच आमचं आयोजन आहे. आम्ही पण त्यांना सहकार्य करीतच असतो नेहमी, कारण का आमचं होम ग्राउंड आहे. आणि दुसरा आमच्या विरोधी संघ पण होम ग्राउंडचाच आहे, दररोज प्रॅक्टिसला येतात. बघू आता. आम्हाला पण क्षेत्ररक्षण घ्यायचं होतं पण बॅड लक, टॉसचे जिंकले. बघू आता काय करायचं ते. ओके, ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जगदंब सासने विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. धन्यवाद. सुधीर भाऊ यांचा विशेष सन्मान जो मात्र केलं जातं खास करून या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं. चेंडू हवेत, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. चांगला झेल पकडलाय फलंदाज बाद.
सातत्याने वाजवतायत. विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स, भरपूर चांगली कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला होतीये. ऑपरेटरचं विशेष कौतुक करेल हर्षल टोपले यांचं. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतात 1-1. लक्ष भरपूर मोठं आहे आणि त्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, मेहनती घ्यावीच लागेल. स्वप्न पाहिलं होतं आमच्या जय हनुमान मित्र मंडळाने की आपल्या गावाच्या नावाने एक क्रीडा स्पर्धा भरवावी. मग ती क्रीडा स्पर्धा भरवत असताना कोणतं नाव द्यावं, तर जय हनुमान चषक तोंडली हे नाव दिलंय. आणि पहिल्याच पर्वामध्ये सुपर डुपर हिट होणारी क्रीडा स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतात. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉल, फटका चांगला, जगन डाऊन दी बॉल, 1 मोर विकेट, 1 बिंग 2. फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता सूरज दाखल होतील. 2-1. लक्ष 76 धाब्यांचं. पॉवर प्ले मध्ये तोडफोड करावी लागेल. गोलंदाज तयार. 2 बॉलवर 2 विकेट आल्यात. विकेट हॅट्रिक कंप्लीट होते का ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. खास करून या क्रीडा स्पर्धेमध्ये रोहित बांगारा हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. चेंडू हवे येतात तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. थोडासा खराब थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा येतील या बॉलवर. सूरज आलेत आता मैदानाच्या आत. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 3. या धावसंख्येवर दुपारचं सत्र, पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. संपूर्ण मैदानाच्या चौपेर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला वारं घुमलंय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. एक टप्पा खात, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये, तिथे चांगले क्षेत्ररक्षण. वादळापूर्वीची शांतता, ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि असं नाहीये की आयोजक आहेत मग ते व्यासपीठावर बसतील. आमचा प्रत्येक आयोजक मैदानाच्या कोपऱ्यावर थांबलाय, कारण बॉल लवकरात लवकर कसे मैदानाच्या आतमध्ये येतील ते पाहतात. इथे टाकलेला बॉल टॉपेज लागलाय. चेंडू हवेत, तू चल मी आलोच. अजून एक विकेट, अजून एक धक्का, फलंदाज बाद. धक्का लागतोय खास करून कुलस्वामीनी 11 पुणे संघाला 3रा हादरा. फलंदाज जसं सॉन्ग वाजलं तसं भाऊच्या चेहऱ्यावर देखील आनंद पाहायला मिळाला. अप्रतिम संगीत. वादळ वाव सध्याच्या घडीला येत आहेत, जात आहेत. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 3-5. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. विशाल आलेत आता षटक क्रमांक 2 मध्ये. पाठलाग भरपूर मोठा आहे, त्यामुळे इथे तोडफोड करावी लागेल आणि त्यामध्ये विकेट देखील जात आहेत. चांगला चेंडू हवेत, 4था धक्का, फलंदाज बाद. कुलस्वामीनी 11 पुणे अडचणीत. अजून एक धक्का. बाळा बाद झालेत. बाळाची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आत बडा बाबू. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला चेंडू हवेत. विनायक थोडेसे दूर राहिलेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. बाबूचा अकाउंट ओपन. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 4-6. कुलस्वामीनी 11 पुणे हा संघ आपण पाहतो. त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना जांभूळवाडी बॅटिंग करत असताना धावांचा अक्षरशः धो पाऊस त्यांनी पाडलेला.
बॅकफुटला जात फटका चांगला सजवलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, एक सिंगल, संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 7 या धावसंख्येवर. सिंगल डबल वर भर दिला जातो, परंतु विजयापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करणं हे फार गरजेचं. ते चौकार षटकार आतापर्यंत पाहिलाच मिळालेले नाहीयेत. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर, विशालचा बॉल बाचेज, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 8. 4 फलंदाज बाद आहेत, लक्ष भरपूर मोठं, त्याचा पाठलाग मैदानामध्ये करत असताना टीम कुलस्वामिनी 11 ठुणे अडचणींचा सामना करते. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर तयार, इथे टाकलेला चेंडू, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला जांभूळवाडी टीम कडून पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. जगदंब सासने त्यांच्या विरुद्ध शुभतेज नावे, या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, इथे टाकलेला चेंडू हलक्या हाताने ढकललाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, कलेक्शन थोडंसं खराब होताना आपल्याला पाहायला मिळालं. एकदा वाली 2 षटकांचा खेळ समाप्त. धापलकावर 4-9 कुलस्वामिनी 11 ठुणे. 18 चेंडू 67 धावा. संदेश डीजे अनिकेतला. षटक क्रमांक 3 मध्ये 18 बॉल आणि 67 धावा, हे टार्गेट, हे लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडस वेळ वाचवा टीम जांभूळवाडी, भरपूर वेळ तुम्ही खर्च करतायत. 18 बॉल आणि 67चं लक्ष, प्रति षटकामध्ये आस्किंग रन रेट आपण पाहिला तर तो 22.33 धावा बनवाव्या लागतील. त्या धावच येत नाहीयेत पहिल्या 2 षटकात. अशोक आलेत आता 3ऱ्या षटकात. पहिलाच बॉल अशोकचा आडव्या बॅटनं फटका खेळलाय, टिप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण तिथे चांगलं आहे. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. कुलस्वामिनी 11 ठुणे 10 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4. 66 अजूनही बनवायच्यात. 17 चेंडू 66. इथे टाकलेला चेंडू बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट, फलंदाज बाद. पलकावर संजय आलेत, ने बॅटर मैदानाच्या आत. स्ट्रायकर इनवर बॅटर बाबू, गोलंदाज तयार आहेत अशोक. इथे टाकलेला बॉल बाबूच्या बॅट मधून बॅक टू बॉलर, फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक, प्रयत्न चांगले आहेत पप्पू कडून. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी 2, पप्पू आणि विनू. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 5-12. लक्ष मोठं आहे. शेवटचे 15 चेंडू आणि 64 धाव्यांची अजूनही आवश्यकता. जनमान चषक टोनली. अजून एक चांगला चेंडू अशोक कडून. बाबू चेंडू समजू शकत नाहीये, एष्टी रक्षण चांगलं. अजून एक डॉट. पाच बाद 12. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू लेटकट खेळले, चांगला फटका पाहायला मिळेल. बाबूच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या जवळपास आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. वन शॉट. पंचांचा इशारा जो मात्र पाहायला मिळेल. प्रसिद्ध उद्योजक आणि खास करून तरुणांसाठी आयडॉल असणारं व्यक्तिमत्व मयूरदादा पिसेकर यांची उपस्थिती थोड्याच वेळामध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये लाभेल. त्यांचंही सहर्ष स्वागत. हवेत बॉल, पप्पूचा चांगला झेल.
खेळ संपेल बाबूचा. फलंदाज बाद. भरपूर धावा ज्या मात्र बनवायच्यात. खूप सारी मेहनत आमच्या आयोजक कमिटीने घेतली. एखादी क्रीडा स्पर्धा भरवत असताना नियोजन करत असताना 2 ते 3 महिने या क्रीडा स्पर्धेसाठी मेहनत आयोजक कमिटीचे पाहायला मिळाली. त्यामध्ये सूरज आहेत, कुणाल आहेत, तदनंतर निलेश दादा आहेत आणि त्यांचे सर्वच सहकारी यांनी खूप सारी मेहनत घेत ही क्रीडा स्पर्धा यशस्वी बनवण्यामध्ये महत्वाचं योगदान त्यांचं राहिलं. गोलंदाज तयार. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवेत ना क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही. दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्गासाठी निराश करणारा सामना. ज्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी होती, कमाल. इथे टाकलेला चेंडू वेगात वेगात टाकलाय. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. खास करून ग्रामपंचायत अधिकारी ज्यांच्या माध्यमातून सामनावीर पुरस्कारासाठी आकर्षक असे चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्य श्री प्रदीपजी भास्कर बांगर साहेब उपस्थित होत आहेत. बांगर साहेब आपलंही सहर्ष स्वागत. मान्यवरांची उपस्थिती. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट केला. उंच पुरा फटका परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक. अजून एका विकेटचं पतन. कुलस्वामिनी 11 ठुनेला अजून एक धक्का. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता गीतेश. भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत गीतेश कडून परंतु सामना आता भरपूर लांब गेला. खास करून विनंती आहे प्रतिनिधी सदस्य ग्रामपंचायत आगाशी मान्य श्री रघुनाथजी गोल्ले साहेब यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेत. इथे टाकलेला चेंडू वेल बोल्ड. चांगली गोलंदाजी विनू ची होताना पाहायला मिळते. प्रभावित करतो विनायक. शेवटचे 2 चेंडू आहेत याही षटकातील शिल्लक आहेत. फक्त त्याने धावा खर्च केल्यात आतापर्यंत 4 विकेट आतापर्यंत घेतलेले आहेत 8 धावा खर्च करत. इथे बिग हिट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एक सिंगल याही बॉलवर येताना पाहायला मिळेल. फायपर कंप्लीट करतोय का ते आपल्याला पाहायचं आहे. शेवटच्या बॉलवर त्याला सुवर्ण संधी आहे. विकेट घेतोय का ते पाहायचं आहे. दाबल कबर धाव संख्या सध्याच्या घडीला 7-17. 7-17 अडचणींचा सामना करत असताना कुलस्वामिनी 11. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगाने परंतु पंचांचा अवांतरचा इशारा. अजून संधी ती विनायकला. फायपर कंप्लीट होतोय का ते पाहायचं आपल्याला. मान्य श्री रघुनाथजी गोल्ले साहेब त्यांचा विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करतोय. प्रदीप दादा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र केला जातो. महत्वाचं योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी संघ देखील खेळण्यासाठी आलेला आहे रघुनाथजी गोल्ले यांचा. त्यांची कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव संख्या 7-19. पहिली षटकार हॅट्रिक ॲक्की खुनेच्या नावावर
मॅन फ्रॉम डोंगर नावे. तदनंतर 4 विकेट हॉल विनायक मॅन फ्रॉम जांभूळवाडी. चांगले अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्याचा स्कोरर या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी आहेत स्वप्नील गांगड अर्थात मुरबाड टेनिस क्रिकेटचा इजाज. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. एक सिंगल या बॉलवर येताना पाहिला मिळेल. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. येतोय चौकार. 4 रन. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. यानंतर मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. शिवतेज नावे त्यांच्या विरुद्ध जगदंब सासने. बाहेर जरी मैत्रीपूर्ण लढत असेल ग्राउंड मध्ये राडा तर होणारच. इथे टाकलेला हा चेंडू ते क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक जण जिंकण्यासाठी खेळत असतो आणि ते प्रत्येक सामना नॉकआउट आहे. त्यामुळे तुम्हाला जिंकायचंय. जोपर्यंत तुम्ही जिंकणार आहे तोपर्यंत या स्पर्धेमध्ये टिकणार आहेत. इथे पराभव या स्पर्धेतून शेवट. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय पहिल्यांदा जांभूळवाडीच्या खेळाडूंकडून. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती आता 25. 25 लॉस ऑफ 7. शेवटचे 2 चेंडू आहेत. अप्रतिम गोलंदाजी अचूकता सातत्य. अजून एक चांगला चेंडू वेल बोल्ट. शेवटचा बॉल शिल्लक तिसऱ्या सामन्यातील एकतर्फी विजयाकडे वाटचाल करत असताना टीम जांभूळवाडी. चांगलाच खेळ राहिलाय जांभूळवाडी टीमचा. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. पंचांचा नकार.